हे गाईज कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी विपुल पाटील तुमचं स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉगची सुरुवात रात्री करतो आहे कारण सकाळपासून काय करता आली नाही, खूप कामं होती आणि मोबाईल ॲक्च्युअलमध्ये स्विच ऑफच झालेला. त्यामुळं आत्ता लाईट आली जेव्हा जनरेटर चालू केलं, पाठी बघू शकाल, तेव्हा आम्ही सर्व हे केलं आणि पाऊस पण आला आहे. त्यामुळे इकडे बघा तालपत्री, म्हणजे इथून झाड आहे त्याच्यावरनं तालपत्री टाकून घेतो जेणेकरून इकडे टेंट लावलेत सर्व. पण हे वॉटरप्रूफ नाही, तो एकच टेंट वॉटरप्रूफ आहे. त्यामुळं बाकीच्या सेफ राहण्यासाठी इकडे तालपत्री टाकून घेतो जेणेकरून जास्त जोरात पाऊस आला तर इकडे आतमध्ये सर्वजण राहू शकतात. आणि इकडे परत हा बघा, हे आमचा बघा अजून मागासपासून जो जनरेटर घेऊन आले त्याचा हात अजून तिथपर्यंतच आहेत. काय सायंटिस्ट काय काय सायंटिस्ट काल सायंटिस्ट बद्दल काय बोलशील? लाजवाब इंसान आहे तो एकदम. यही तो जुर्म है ना मेरा. फॉरेनचे कूक आले. काय बनवता? चवलीची भाजी. चवळीची भाजी स्पेशल त्यांच्या हातातून आज. खतरनाक. हे बघा मित्रांनो, लेट तर आलाय, त्यात परत लाईटची सोय करून फायदा नाही. पण इकडे बघा, तिकडे लाईट केलंय आणि इकडे आयटमशी बोलत बसलाय. समझ रहे हो ना. काय या एवढा सांगा तुम्ही, या कोपऱ्यात, एवढे कोपऱ्यात कोण कामावरचं बोलेल? कामावरचं आपण तिथंही बोलू शकतो, पण इथंच का? कारण इकडे जेवायची पण तयारी सुरू झाली आणि जेवायला मगाशी सुरुवात झाली. मी जरा बाहेर गेलो होतो त्यामुळं जेवायचा व्हिडिओ राहिला, त्यामुळं नंतर तुम्हाला पुन्हा एकदा ब्लॉग सांगतो की कसं काय आहे. पण आता ही जेवायची सुरुवात झालेली आहे. इकडं पण सर्व माणसं लोक आहेत, टेंट वगैरे लावून झाली. ते पाऊस अचानक भयानक येतो त्यामुळं पटकन जेवायची तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळे मी आता पटकन जेवून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, इकडं आम्ही जेवण वगैरे आलो आहे, मी आणि अनुराग भाऊ. तर आता चाललो आहे म्हणजे खाली कुंडाचे इथं, तिकडनं बादल्या वगैरे आणायचे होत्या आणि मध्ये मध्येच फुटेज दाखवतो आहे कारण कामं पण करायचे आहेत, खूप पेंटिंग आहेत. आम्ही खालून वरून सामान आणत होतो आणि आजचा ब्लॉग खूप एकदम वेगळा असणार कारण मध्ये काढलेलं, कारण सकाळी मोबाईल आमचा स्विच ऑफ होता. त्यामुळं मध्ये जेव्हा 5% 2% चार्जिंग होती तेव्हा आम्ही थोडा शूट केलेला होता त्याच्यात. तर त्यामुळं त्या मध्ये मी क्लिप टाकेन, जसं की आम्ही म्युझिक पार उदास झालेली. हे बघ खाली बघ इकडं. आणि म्हणजे तुम्हाला काय सांगू की एक ब्लॉग असेल ते यांनीच पाणी वगैरे घेऊन आलेले तो असेल. आणि दुसरं की अजून जेवणाचं वगैरे असेल आणि खालून काही सामान आणायचंच तो एक असेल. म्हणजे 2-3 आहेत असे व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत की त्या तुम्हाला मी मध्ये पुढे दाखवीन. त्यामुळं बघूया. आणि गर्दी पण खूप झाली, खूप जण, खूप पोर वगैरे आलेत गडावर. त्यामुळं अजून आता डेकोरेशनचं काम चालू आहे. तर आता आम्ही बादल्या घेतो आणि तुम्हाला तिकडे डेकोरेशनच्या इथं जाऊन भेटतो. तर मित्रांनो, इकडचं सर्व चुळे बघा, एवढा कचरा आहे. आणि जे मधी वगैरे चुळे बनवलेत, इथे सर्व आपला प्रोग्राम होणार आहे या जागेत. त्यामुळं सकाळ आलो, मोबाईलला चार्जिंग पण कमी आहे, त्यामुळं शूट काय करत नाही, ब्लॉग काय स्टार्ट केलं नाही. पण तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ करून ठेवतो आहे. हे बघा एवढी कचरा आहे, इकडे पण आहे ॲक्च्युली. आणि सर्व साफ करायचं आहे आम्हाला, जेणेकरून इथं मोठा फंक्शन होणार आहे. तर त्यासाठी पटापट साफसफाई करतो आहे आणि भेटतो तुम्हाला नंतर. मित्रांनो, गडावर पाणी हा खूप कमी प्रमाणात होतं, त्यामुळं अशा प्रकारे आम्हाला पाणी वरती न्यायला लागत होतं. आणि पाणी नेताना सरळ डोंगर असल्यामुळं खूप कठीण होतं ते काम, आणि तरी पण यांनी पूर्ण केलं. मित्रांनो, क्लायमेट बघा एकदम पावसाचा झाला आहे, खतरनाक. ब्लॉग तर अजून चालू केला नाही, मागाशी पण बोललो. आणि इकडे बघा आपले शिर्के भाऊ, अनुराग भाव आणि ओमकार भाई. कसं आहे सध्या तो बघा समोर गेल कंपनीचं काम चालू आहे, तिथे तो कामाला लागणार आहे, त्यात काही प्रश्न नाही. तेव्हा तो दोन पेंटिंगच्या कामाला लागणार आहे, तेव्हा त्याला सध्या 2 लाख रुपये पगार भेटेल. आणि बघा क्लायमेट बघा या हा, सध्या यांची पण परिस्थिती लय गरीब आहे. यांची अनुराग भाऊंची काय टेन्शन नाही, त्यांना त्यांच्या बायकोचा काहीतरी वेगळीच चालू आहे. त्यांना त्यांच्या बायकोचा फोन आहे, मग त्या अति उत्साहित झालेले आहेत ते काम.
हे बघा आता पाऊस येईल बघा खतरनाक. मित्रांनो हे बघा आताच रिसेंटली जेलमधून सुटलेला अतिरेकी सध्या इकडं अतिरेकी सुटलाय बघा. फडके खतरनाक दिसते ना. हे बघा इकडे बघा हे मयुरेश भाई तो ओमकार पळून आलाय जेलमधून सध्या. इकडं बघा आपला हबीबी दमलाय नवीन ऍड झालाय प्रतीक शेट. त्यांनी मोस्टली बघा इकडे जो जनरेटर आहे ना तो घेऊन आलाय बघा. इकडे जो जनरेटर आहे तो घेऊन आलाय. बाकी इकडे परत काल सारखीच माझा ढोल मेन्शन कर. हा बघा हे साधं ढोल नाही, ढोलाच्या आतमध्ये बघा फुल लोडेड ढोल आहे. ढोल आहे खोल. आणि काल सारखीच काम रात्रीची पण करायला लागतात. त्यात काही प्रश्नच नाही दरवर्षीप्रमाणे. मित्रांनो रात्रीचा स्ट्रगल बघा. एवढं रात्रीचं मराठे आले. अजून इकडनं येतात हे बघा. मयुरेश भाऊ बघा. हे बघा मित्रांनो इकडे आपला बिल्डर माली लावतो. बिल्डर हे बिल्डर मैं गरीब हूँ. बिल्डर काय बघायचं नाव नाही. काम चालू आहे. बिल्डर हे बिल्डर आय एम सो बिझी मॅन. तर इकडं आणि बाकी इकडं पण काम चालू आहे. आज रात्री सर्व तयारी करून घेतं कारण उद्या काही नको व्हायला म्हणून. बाकी इकडे जेवून खाऊन बसलेली बघा आयती माणसं बघा लाईनशीर बसलीत. देख लो माझी जनरेटर आणला बोलला ना आता उद्या आयती माणसं आयला घेतो काय. पार्टी बदल लिया साला. लुक ॲट 100% नाही हे आवाज टाकेंची. हा 100% डायरेक्ट हाय ते लोटणार. लोट आपल्याला म्हणजे साऊंडच नाही कमी करत. आपल्याला व्ह्यूज नाही भेटले तरी आपली मेमरी राहिली बस झाली. हा बस आपल्याला घेणे देणं ना. का माहितीये काय त्यांचे बोल आहेत ना बोल त्याच्यावर तुला व्ह्यूज भेटतील. नको ते व्ह्यूजची आपल्याला घेणं नाही मेमरी राहिली पाहिजे. बाकी इकडे बघा इकडे हे जरा काम चालू आहे याचा. सियोगने त्याला हे केलेलं आहे कारण काल एक त्यांच्यामुळे कट केलेला आहे सीन. चालू तयारी चालू आहे. बाकी इकडे व्ह्यू बघा एकदम खतरनाक. बिल्डर लक्ष नाही देत आपल्या ब्लॉग कडे. बघा हे आले बांगलादेशवरून धावत. आलो नाही बघा इकडं उद्याच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आम्ही जे ढोल चढवले बघा यांनी पण चढवला. ते चढवलेच ढोल नाही अशा सरकार हाला इथं असतो. तर त्या ढोलांची ढोल हे बांधून घेतात. हे उद्या वाजवणार. तू वाजवणार आहे सध्या? हो मी वाजवणार. खडक मध्ये वाजवणार. एका टायमाला 3 ढोल येणार आहेत. हा 1 2 3 समझ रहे हैं ना. तर अशी तयारी चालू आहे. आणि इकडे पण ह्याची तयारी चालू आहे आपली फुलाविलांच्या डेकोरेशनची. आणि हा हे तू कुठं चाललास? त्याचं काय काम नाही. अरे ते